शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी या मुख्य मागणीसह दिव्यांग मजूर यांच्या मागण्यांना घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष यांनी नागपूर येथे चक्काजाम आंदोलन केले होते। त्यानंतर शासनाने 30 जून पर्यंत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले। या आश्वासनाची आठवण शासनाला करून देण्यासाठी 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान मेळघाटात पदयात्रा काढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला। तसंच 9 मार्च नंतर राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून 30 जून पर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर 1 जुलै रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला। तर आठवण आहे, कर्जमुक्तीची आठवण आहे, तर सरकारला आठवण करून देण्यासाठी पण त्याचा एक उद्देश आहे। मला वाटतं जय जवान जय किसानचा नारा दिल्यानंतर केंद्रातला कृषी मूल्य आयोग झाला, त्याच्यानंतर राज्याला कृषी मूल्य आयोगाला हे काही नवीन काही केलेलं नाही। आयोग निर्माण करून चालत नाही, आयोगाला चालना देणाऱ्या व्यवस्था केला पाहिजे। तुम्हाला कृषी मूल्य आयोग झाला, पण हमी भाव भेटला का? MSP भेटतो तुम्हाला? 20% का खरेदी केली नाही सोयाबीनची? आजही कापसाच्या खरेदी केंद्रात बंद आहे, कोणी बोलायला तयार नाही। कापूस 1000, 2000, 1500 खाली गेला, यावर कुठे काही बोलायलाच तयार नाही। आणि हे सगळं आठवण करून देताना मी त्यांना त्यांनी जर ते माफ केलं नाही तर 1 जुलैला आम्ही यायच्या सगळ्या टेक्निक वापरणार आणि रेल्वे बंद करू, चाक धाव देणार नाही 1 जुलैला।